नमस्कार मित्रांनो, नाव माझं संगीत आणि स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हे 1.5 फुटाची सूर्यफुलातील गणपती बाप्पाची मूर्ती। तर या मूर्तीवर आपण आज साचा मारणार आहोत। तर इको फ्रेंडली मूर्त्या काढण्यासाठी आपण हा साचा मारणार आहोत प्लास्टर ऑफ पॅरिसचा। तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिले आधी आपण वेगळे करून घेऊया हात, कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या साच्यामध्ये हात येऊ शकत नाही, डायरेक्ट ओढून तुटू शकतात। त्याच्यामुळे आधी पहिले हात वेगळे करून घ्यायला लागते। अशा पद्धतीने आधी वेगळे हात वेगळे करून घ्यायला लागते। तर तुम्ही पाहू शकता आता हात वगैरे डोकं बिकं सगळं काढून झालं। आणि आता आपण जिथून पार्ट येणार ना तिथून आपण आता लाईन मारून घेणार आहे। म्हणजे कसं जिथून पार्ट येणार माती लावणार ते समजलं पाहिजे कुठून माती लावायची, त्याच्यासाठी आपण आता लाईन मारून घेणार। तर मित्रांनो, बघा त्या लाईन बिन सर्व मारून झाल्या आणि आता अशा पट्ट्या बनवून घ्यायच्या। आणि त्या पट्ट्या अशा थोडंसं त्याला पाणी लावून ते अशा वरती चिकटावर घ्यायच्या, जिथे आपण मगाशी लाईन मारली तिथे। तर हे बघू शकता, हे असे पट्टी लावून झाले आता सर्व साईडने। ह्याला आता आपण जरा साफ करूया, म्हणजे साचा थोडा व्यवस्थित येईल। तर मित्रांनो, हे बघा तुम्ही पाहू शकता आता पूर्ण माती लावून झालं आहे। आणि आता आपण लावतोय साबण पाणी, तेल साबण पाणी असं लावतोय, कारण पी.ओ.पी. उकटत नाही पटकन मातीवरून, ओला पी.ओ.पी. त्याच्यामुळे आपल्याला हे लावावं लागतं। हे आता लावून पूर्ण करूया आता। तर मित्रांनो, हे पी.ओ.पी. प्लास्टर ऑफ पॅरिस, याचा एक कोट आपण आता मारणार आहोत त्याच्यावरती। पहिले प्लास्टर घेतलं आहे आणि त्याच्यात थोडं पाणी मिक्स करूया। त्याच्यात ना अशा बारक्या बारक्या गाठी होती, अशा त्या पूर्ण गाठी अशा मोडून काढायच्या, नाहीतर तिथं साच्याची एक फोडी तयार होईल आणि साचा खराब होईल मग। तर मित्रांनो, आता आपण लावणार काथ्या। काथ्या म्हणजे हा नारळाचा असतो काथ्या, ह्याच्यामुळे साच्याला थोडी मजबूत येते। तर मित्रांनो, हे बघा
अशा प्रकारे आपलं एक कवर आलं एक. तर त्याला आता आपण कोरूया. तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने हे कवर कोरून झालेलं आहे. आणि आपण घेतोय आता दुसरी साईड बनवायसाठी बाजूचं कवर. आणि बघा पट्टी तयार करून घ्यायची मगासारखीच. आणि थोडंसं असं पाणी लावायचं त्याच्यामुळे चिकटून बसेल ते. जशी आपण तो कलर लावला त्याच्यावर कसं लावायचं ते पट्टी. तर हे बघा अशा प्रकारे आता पट्टी ती बसली आहे. नंतर तिला आता आपण आकारात एका साईडची लावून झाली आहे अगोदरची. दुसऱ्या साईडची अगोदरच लावून घेतली होती. आता ही साईडची साफ करूया आणि दोन्ही एकदम ओतून घ्या.